म्हाळसादेवी आहेत का? नाही, ती येईलच इतक्यात. काही काम होतं का? ते नेवासेहून एक गडे आला होता, ह्यो सांगावा घेऊन. नेवासेहून आले पत्र? बघू. मी देते तिला हे पत्र, तुम्ही या. अचानक असं नेवासेहून पत्र आलं, याचा अर्थ काय असावा? काय निरोप असावा त्यात? काही नको ते घडलं नसेल ना? वाचावं की नाही हे पत्र? नाही, नको. हे बरोबर नाही. म्हाळसा आली की तिलाच सांगते. म्हाळसा, म्हाळसा, हे अगं हो लतिका, मला जरा धड आत तर येऊ दे. काय झालं, तू अशी अस्वस्थ का दिसतेस? याच्यासाठी. काय आहे? नेवासेहून पत्र आलं आहे. अगं मग किती आनंदाची वार्ता आहे ही. यात अस्वस्थ होण्यासारखं काय आहे? नेवासेहून कधी पत्र येत नाही ना, त्यात काय असेल ठाऊक नाही. काय झालं? लतिका, सुवार्ता आहे. आई बाबा जेजुरीला यायला निघाले आहेत. चला, म्हणजे यंदाची दिवाळी आपण सगळे गडावर साजरी करणार तर. म्हाळसा, मला वाटतच होतं की असं काहीतरी घडावं, आणि तसंच घडतंय बघ. खरोखरच आनंदाची वार्ता आहे. त्यांनाही मला भेटण्याची ओढ लागली आहे. माझ्याशी त्यांना खूप काही बोलायचंय असं बाबांनी पत्रात सांगितलंय. त्यांना काय बोलायचं असेल माझ्याशी कोणास ठाऊक. अगं, आता किती दिवस तुमची भेट नाही, मग असं वाटणारच. म्हाळसा, तुला आठवतंय आपण मध्ये बोललो होतो त्यांना इथे बोलवून घेऊयात? अगदी तसंच घडतंय. म्हाळसा, मला खरं सांग, तू नेवासेला निरोप पाठवला होतास? नाही लतिका, अजिबात नाही. खरं सांगायचं तर आपलं बोलणं झाल्यावर या विषयाकडे माझं लक्षच नाही. आणि आता आई बाबा स्वतःहून जेजुरीत येत आहेत. त्यांना माझ्याशी खूप काही बोलायचं हे स्पष्टच आहे. जेजुरीत काय चाललंय याची मला कल्पना आहे, परंतु तुझ्याविषयी एक असे सत्य मला ठाऊक आहे ज्याची कल्पना तुला नाही. पुढच्या वेळेस तुला ती स्त्री भेटेल हा संकेत असावा. संकेत? ह्याला संकेतच म्हणावं लागेल. कसला? काही नाही, मी तुला सांगेन नंतर. लतिका, गडावर ही वार्ता कोणालाही कळणार नाही याची काळजी घे.